ओम नमो भगवते वासुदेवाय. पंचम स्कंद द्वितीय अध्याय. दुसरा अध्याय पाचवा स्कंद. जय जयजी पुंडलिक वरदा पंढरीनाथा निजनंदा पांडुरंगा सच्चिदानंदा रुक्मिणी कांता जयोस्तु ते. भरत राजा साधकोत्तम करीत असता नित्य नेम न कळे कैसे घडे प्राक्तन. घडले वर्तमानाचानक नदी तीरी एक हरिणी आली तेथे पिण्यास पाणी आसन्न प्रसवासे गर्भिणी. ऐकली गर्जना सिंहाची सिंह गर्जना पडता कानी भयाभीत झाली ते हरणी पहिलं तिला जाता उडी घालोनी गर्भ प्रसवली पात्रात. प्रसूती आणि भयाक्रांत तेने श्रमली होती बहुत तात्काळ पावली पंचत्व. भरत मुनी अवलोकी तसे गर्भ वाहून जात पानात उचलून घेतला दयेने त्वरित पाहुनी हरिशावक नवजात. दया उपजली रायस संत असते दयाशील भूत मात्री देखती ईश्वर परी मोहापासून अलिप्त अंतर ठेवून राती अलिप्तपणे. दया उपजली शावका पाहून निजाश्रमी आणला चालून करीत जाला लालन पालन. अंतर व्यापले हरिणाने माताहीन हरिण बाळक करी त्याचे बहु कौतुक. दृष्टी आड होता क्षणिक वियोग न साये भरतासी. दयाशील असावे साच परी न व्हावे मोहयुक्त. राजा विसरला झाला भ्रांत हरिणा चिंती सर्व काळी. अंतकाळ येता जवळ भरत झाला बहु व्याकुळ म्हणे माझा हरिण बाळ हाय एकला राहील की. मन होते हरिणा चिंतित त्यातील त्या काळी पावला पंचत्व जन्म हरिणाचा झाला प्राप्त. पूर्व पुनवे आठवे त्या अंतकाळी जैसे मती तैसे प्राप्त हाय गती. हे ठास होनी स्वचित्ती काही न करी संसर्ग. माता पिता सांडले स्वजन येऊन सेविता झाला पुल हा श्रम. तेथे खाऊनी शुष्क पर्ण करी चिंतन ईश्वराचे. जव संपले पूर्वभोग करण्या सिद्ध झाला देहत्याग. नदी पात्रात शिरोन मग प्राण सोडिला भरताने. तेने पुढील जन्मी पाही अंगिरा गोत्रज ब्राह्मण डोई. सर्वांग पूर्ण असोनीही न बोले चाले काहीही. कधी न मागे स्तनपान कधी न रडे हसे जान. यतृच्छा लाभ संतुष्ट मन रहे वर्तो नयने रीती. माय बाप क्रमिल्या पाठी सापत्य भाऊ भाव जया छळती. नाना अपशब्दे त्यासी दूषिती मारती दंडती नाना रीती. अंध बधीर मुकवत वागे तेथे जड भरत. राखण करण्या लागी शेतात बंधुजनी ठेविले त्या. शूद्र राजा होता एक वाम मार्ग तांत्रिक शाक्त. अनुष्ठान करी पुत्र प्राप्त्यर्थ नर बली त्यास देणे असे. पुरुष उत्तम लक्षणयुक्त त्याचे सेवक होते शोधत. त्यांनी अवलोकिला जड भरत शेती माचनावर बैसला. तेजपुंज अंग कांती पिवा युवा शांत वृत्ती. चोर आले त्याचे निकटी तरी न बोले काहीही. चोरी उचलोनी जड भरतासे आणले आपल्या रायापासे. राजा पाहुनी झाला हर्षी म्हणे बली हा योग्य असे. त्यासी घातले मंगल स्नान उत्तम लेव वेली वस्त्राभरण. भाली चर्चिले रक्तचंदन गळा घातल्या पुष्पमाला. नाना प्रकारचे वाजंत्री निशाण संबळ वाजती भैरी. मिरवीत आणिला देवी मंदिरे हर्षचित्ती शाक्तांच्या. धन्य धन्य जड भरताची स्थिती विचलित न झाली चित्तवृत्ती. राजा खडक घेऊन हाती मारो आला भरतासी. देवी म्हणे हे अनुचित बळी देता हा अवधूत. महापुरुष हा विष्णुभक्त मूर्ख नेनती योग्य त्या. महामाया जगदंबिका प्रगटली तेव्हा का. श्रीकालिका वदिती झाली तुष्ट सकळिका. गुप्त झाली तात्काळ सुख दुःख समान जड भरतासी. परमहंस स्थिती असे त्यासी म्हणून संकट पडले देवाशी. रक्षण केले श्रीहरीने. असो ऐसा जड भरत नदी तीरी होता लोळत. तिन्ही चिन्हे त्याची कुणा ना कळत. नित्यमुक्त तो सर्वात्मा. सिंधू सौरी रस देशेचा नृपती नामे रहुगुण होता ख्याती. जात होता गगसागराप्रती उपदेश घेण्या कपिलांचा. इक्षुमतीचे तीरावरून जात असत पालखीत बैसून. एक वाहकाल झाला रुग्ण म्हणती अन्य शोधावा. दुष्टपुष्ट ऐशा जड भरताशी राजदूतांनी पाहिले त्यासी. आणिला पालखी वाहण्यासी वेठ भिखारी बीठ म्हणती त्या. जीवनमुक्त महात्मा भरत दैवयोगे जे जे प्राप्त. ते ते भोगी स्वस्थ चित्त वाहत झाला पालखीशी. जीवजंतू न यावे पायाखाली म्हणून चाले मंदचली. तेने पालखी हळू लागली रावो झाला संतप्त. राजा पुसे भोयांसी हिंदळते पालखी किंकार रखनासी. भोई म्हणती आम्हासी आम्ही बोल न लावावा.
नवीन वाहका दुष्टपुष्ट उड्या मारित असे चालक तेने पालखी असे आंदोळत दंड करणे तयाप्रती राजा उपरदे बोले जड भरतासी कृश बहुताशी झाला असशी एकटा पालखी वाहतोशी कष्ट होती तुझ बहु तुझ्यासारखा वृद्धा लागून व्रता योजले वाक म्हणून श्रमला विसरी पालक वाहून घेई विश्रांती घडीभरी जड भरत राय आजवर नच बोलला होता अक्षर सम्यक देता झाला उत्तर आत्मज्ञाने भरले जे मी जरी देह पांचभौतिक तरीच स्थूल अथवा कृश हे वचन न घडे आत्म्यास तो न स्थूल कृश काही मी वाहक तू बाह्य ही तुझी उक्ती ज्ञान बाह्य आत्मा व्यापक निरामय वाहक बाह्य वृथा असे स्तौल्य कार्श जरा आधी क्षुधा तृष्णा भय व्याधी काल निद्रा जरा आधी देहा असती मज नाही मी सेवक तू स्वामी ऐसा भावने नेची मी बोलोनी व्रथा झालासी श्रमी शहाणा मनविषयी आपणासी पीठ दळले पुन्हा दळले हे तो वाया श्रम करणे तैसे मजला शिक्षा करणे व्यर्थ आहे रहुगणा मी तवात्मा अजर अमर मजला कोण मारणार स्वामी एकची जगदीश्वर तद्रूप झाली मम वृत्ती ऐसे आत्मयुक्त ज्ञान ऐसे आत्मज्ञानयुक्त भाषण ऐकोनी चकित रहुगण उतरवून धरले त्याचे चरण म्हणे शरण तूच लागी महाराजा आहात कोण आपण आपले दिसे अव्यक्त लक्षण मी नेनता केला अपमान क्षमा करणे स्वामी का मय भय न वाटे शंकराचे सूर्यचंद्र वा महेंद्राचे वयम वायू कुबेराचे जैसा भीतो विप्रशापा जरी तुझे अव्यक्त लक्षण तुची खरा दिसासी ब्राह्मण तुझे ऐकले स्वल्प वचन अज्ञान माझे हरपले कपिल मुनींच्या आश्रमासी जातो होतो दीक्षा घेण्यासी गुरु माझा तुझ्यासी खून पटली मजलांगी तुझ्या वाक्सूर उजी येडे अज्ञानांधकार पळाले बापुडे ज्ञान करावे मज रोकडे म्हणून चरणी लागलोसे मी राजा या अभिमानाने निंदा व्यंजक बोललो वचने ते सर्व क्षमा करणे आपण साधू समदृष्टी राजा झाला अनुतापयुक्त तेने प्रसन्न सद्गुरुनाथ बोध करता झाला यथार्थ जड भरत मुनी त्यास म्हणे रायास राहुगण शिष्यवरा वेदांती ही बोध न कळे खरा तत्वज्ञानाच्या सत्य विचारा एक सद्गुरु सांगती जववरी कर्मजन्य सुख आहे चित्ती तवरी स्थिर नवय वृत्ती उपनिषद वाक्य ही बोधक न करती मलिन ज्याचे मन आहे सत्वरज तमे व्यापिले मन कर्मी न राहे उगिले तेने पुण्य पाप उपजले सुख दुःख भोगवी जीवासी म्हणून विषयासक्त मन हे तो बंधनासी होय कारण तेची करता हरिचिंतन मुक्त करतसे जीवासी पंचज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आणखी मन करावे विषय संस्कार स्वभावादी सर्वे वृत्ती उठविती कोट्यावधी नाना प्रकारच्या उठती वृत्ती जागृती स्वप्न आणि सुषुप्ती सर्व अवस्था प्रकट होती सर्व आश्रय क्षेत्रज्ञ तो क्षेत्रज्ञ सर्व व्यापक जगत्कारण पूर्ण प्रत्यक्ष स्वयंप्रकाश जन्मरहित ब्रह्मादिकांचा नियंता तोची भगवान वासुदेव नारायण नामे स्वयंमेव ज्याच्या कृपेने भवभय दूर होते जीवाचे संतचरण रजोभिषेक हेची खरी कृपेचे साधक सम्यक तप तीर्थयज्ञाधिक न त्या शक्य हरिकृपा संत कृपा झाल्या वाचून हरिप्राप्ती नवे जानन धन्य संत समागम हरिकृपेने प्राप्त होय रहुगण म्हणे सद्गुरुराया नमो नमाकारण विग्रहाय पूर्व पुण्य देखिले पाय अवधूत राया तुझ नमो अवधूते रहुगण रायासी सांगोनी भवाटवीचे उपकाशी पूर्ण बोध करविला त्यासी धन्य झाला रहुगण शुकदेव राया परीक्षितासी पुढील कथा सांगती त्यासी भरत वंश कथिला विस्तारशी सुमती आदी अंतिविरज सप्तद्वीप नवखंडे वर्णन शुकदेव सांगती त्यांचे परिणाम 9000 योजने विस्तीर्ण ऐसी आहेत 9 खंडे सद्यकालीन लोकांसी ते वर्णन न मानवेल मानसी ऋषीमुनी पाहती ध्यानी त्यांसी ते आपणासी समजेना इलावृत्त खंडात शंकर भगवान राती पार्वती सवर्तमान समाधी योगे करती चिंतन भगवान संकर्षण उपासती संकर्षणासी करती पुढील मंत्र जपासी ओम नमो भगवते महापुरुषाय सर्वगुण संख्या नानंताय व्यक्ताय इति
नम इति. बृहदाश्वखंडात भद्रश्रवा अधिपती धर्माचा पुत्र बर्वा उपासे धर्ममय हयग्रीवा. पुढील मंत्र म्हणून या. ओम नमो भगवते धर्मायात्मनशोधायनाय नम इति. हरिवर्ष खंड असे तृतीय. तेथे नांदे प्रल्हादराय. चित्ती ध्याया नरहरिपाय. मंत्र जपे तो पुढील. ओम नमो भगवते नरसिंहाय. नमस्ते जस्ते जसे. अविराविर्भव वज्रनख वज्रदंष्ट्र कमनिशान. रंधव रंधव तमो ग्रस ग्रस ओम स्वाहा. ओम नमो नरसिंहाय. नमस्ते जस्ते जसे. अविराविर्भव वज्रनख वज्रदंष्ट्र कमशियान. रंधव रंधव तमो ग्रस ग्रस ओम स्वाहा. अभयमयमात्मनि भूयिष्ठा ओम ह्रक्षोम. केतुमाल खंड चौथे. लक्ष्मी उपासना करीते ते ध्यानी अनवनी कामदेवा ते. पुढील दीर्घ मंत्र म्हणे. ओम ह्राम ह्राम ह्राम. ओम नमो भगवते ऋषिकेशाय. सर्वगुण विशेषैर्विलक्षितात्मने. आकृतीना चित्तीना चेतसा विशेषणाच्याधिपतये षोडशकला. यच्छंदो मयायानमृत मयामयय. सर्वमयाय सहसे ओजसे बलाय. कांताय कामाय नमस्ते उभयत्र भूयात. पाचवे खंडन. आमे रम्यक उपास्य मत्स्यावतार भगवंत मनु आराधना करे असे करीत. पुढील मंत्र जपे सदा. ओम नमो भगवते सुखात्माय नमः. सत्वाय प्राणाय ओजसे सहसे बलाय. महामत्स्याय नम इति. सहावा खंड. हिरण्मय नामा. तेथे पितृगणाधिपती अर्यमा स्वये उपासतो भगवान कुर्म्य. पुढील मंत्रे जपा सदा. ओम नमो भगवते अकृपाराय. सर्वसत्ता गुण विशेषाय. नुपलक्षित स्थानाय नमो. वैश्मरणे नमो. भूम्ने नमो. वस्तानाय नमस्ते. उत्तर कुरु खंडात भूमी. यज्ञवरा ज्ञानी ध्यायी नेमी. मंत्र जपत असे वाग्मी. यज्ञवराह देवाचा. ओम नमो भगवते मंत्र तत्वहिंगाय. यज्ञक्रतवे महाध्वर वरारवाय. महापुरुषाय नमः. कर्मशुक्लाय त्रियुगाय नमस्ते. की पुरुष खंडामध्ये हनुमान उपस्थित. किन्नरासल वर्तमान. श्रीरामचंद्राचे करतसे ध्यान. अनेक उच्चारण मंत्राचे. ओम नमो भगवते उत्तम श्लोकाय नमः. आर्यलक्षणशील व्रताय नमः. उपशिक्षितात्मन उपासित लोकाय नमः. साधुंदनिकषणाय नमः. ब्रह्मण्यदेवाय महापुरुषाय महाराजाय इति नम इति. अहो सकळ खंडा माझी बर्वे. भरतखंड ते जाना नव्हे. महत्पुण्य येथे जन्मावे. हरी गुण गावे निज प्रीती. हिमालय ऐसे पर्वत पवित्र. गंगे ऐशा नद्या जेथ प्रल्हाद नारद आदी भक्ती येथ. नानावतार जेथ होती. स्वर्गीचे देव इच्छा करती. आम्हा जन्म लाभावा भारती. जेथ भक्त भागवत हरी गुण गाती. सहज मुक्ती हाता ये. नरनारायणाची उपासना भरतखंडी करी नारद जाना. अखंड करीत जो नामस्मरण हाती विना घेऊनी. ओम नमो भगवते उपशमशिलायोपरनाथानात्माय. नमो किंचन वित्तीय ऋषभाय नरनारायणाय. परमहंस परमगुरवे आत्माराममधिपतये नमो इति. नम इति. भरतखंड धन्य धन्य. जन्मले ते धन्य. काय आचरले नेनो पुण्य. म्हणून भक्ती हरिपायी. इतर लोक ते भोगभूमी. भारतखंड ही वर्मभूमी.
येथे भक्ती धरताना मी लावे मुक्ती भुक्ती ही. ऐशा भरतखंडी जे जन्मले ते सुराधिका वंद्य झाले. जे का हरिभक्तीत रंगले धन्य झाले नरैसे. श्रोते हो आपले भाग्य परम आपला लाभला येथ जन्म. संप्रदायो लाभला उत्तम भागवत वारकरी पंथाचा. भरतखंडी महाराष्ट्र देशा येथे जन्म आपुला विशेष. महाराष्ट्री जन्मले बाप ज्ञानेश तेने धन्वंतो सकळासी. उत्तरी होता ईश्वर अवतार दक्षिणी होती आचार्य अवतार. स्वये आचार्य आणि ईश्वर ऐसा ज्ञानेश्वर बाप माझा. शब्दलांकाराची आकोंदनी जडविते आत्मानुभवाची लेणे. अध्यात्मज्ञानाची आणि ईश्वराशी अध्यात्मज्ञानाची उघडली खाणी. वदले गाणी ज्ञानेश्वर ज्ञानदेवी. शांत साधकांची सावली वसममुषांची गावली. भक्तजनांची माय माऊली. कृपालहरी ज्ञानाई तिचे चरणी ठेवणी माता. चरणदास विनवी तसे संता मी वदत असे प्राकृत भगवतात. हे तो कृपा तिचीच की. अध्याय 19 पर्यंत पंचम स्कंदीचे कथिले संक्षिप्त. मी अज्ञानी चित्त विक्षिप्त प्रपंची माझे सदा असे. ऐसा मज करुणी क्षमा द्यावे मजला प्रेमे क्षमा. गाऊ श्रीकृष्ण चरित्र महिमा अर्पू त्यासी अध्यात्तो. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते पंचम स्कंदे कथासारे. जड भरत रहुगण संवाद तथा नवखंड वर्णनम नाम द्वितीयोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु.